असं आहे की 376चा गुन्हा 2 वर्षापूर्वी नोंद झालेला आहे. गुन्हा नोंद झाला, आरोपीला बेल पण झाली. ठीक आहे, बेल झाली, पण बेल देताना त्याने खोटी जामीनपत्राने खोटा जामीनदार उभा केला होता. अगदी बनावटी कागदपत्र, म्हणजे आधार कार्डपासून त्याचं राशन कार्डपासून टॅक्स पावतीपासून सगळं बनावटी दिलं होतं. त्यामुळे कोर्टाने त्याची बेल कॅन्सल केली आणि त्याच्या अगेन्स्ट NBW वॉरंट काढलेले आहेत. इव्हन NBW वॉरंट काढून त्यांना पोलिसांना सांगितलं की त्याला प्रोड्यूस करावे, पण आजपर्यंत पोलिसांना तो भेटत नाही आहे. पोलिसांचं म्हणणं आहे आणि ते काय ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये राहत नाही का, कल्याणला राहत नाही का त्याला शोधून काढायला. बरं, तो इंडियाच्या बाहेर पण नाही गेलेला आहे. आणि 6 महिन्यापासून मी रोज येते पोलीस स्टेशनला, रोज न चुकताना. रोज CDR येतो, रोज IPDR येतो, रोज अर्धवट डिटेल्स येतात, परत राहतात, परत त्याच्यावर चौकशी केली जाते, पुन्हा एक माणूस पाठवला जातो आणि तो भेटत नाही हे सांगितलं जातं आम्हाला. तो राहणारा हरियाणाचा आहे आणि त्याचा भाऊ तिथे सामाजिक न्याय विभागामध्ये मंत्री आहे. त्याचा तो बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामुळे तो आरामशीर आपली जिंदगी जगतो आहे. त्याला कोर्टाशी किंवा कुठल्याही पोलीस स्टेशनशी लेणं घेणं नाही आहे. त्याला त्याची जिंदगी आरामशीर पसार होते, त्याला या गोष्टीशी लेणं घेणं नाही. त्याचं नाव आहे बलराज बलवंत सिंग. त्यांनी सांगितलं आम्ही पाठवायचा प्रयत्न करतो, आम्ही शोधायचा प्रयत्न करतो. अदाबी हा प्रयत्नावरती आहे. जर पोलिसांनी शोधलं ना तर तो पाताळातून पण शोधून काढतील, पण त्यांना तो प्रयत्नच दाखवायचा आहे, त्यांना दाखवायचा नाही. आणि जोपर्यंत मी कोर्टात जात नाही आहे NBW वॉरंटसाठी, तोपर्यंत त्यांचा अधिकारी कामगिरीसुद्धा करत नाही. म्हणजे विक्टमनीच कोर्टात जायचं, NBW वॉरंट पण त्यांनीच हातात आणून द्यायचं, त्याच्या टिप पण आम्हीच द्यायचं की तो कुठे भेटणार आहे. त्याच्यानंतर ते लोक कारवाई करणार, त्यात पण त्यांना अपयश येतं.